गेल्या काही दिवसांपासून महायुतीत सुप्त संघर्ष सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सुरू असलेला संघर्ष आता टोकाला गेल्याचं बोललं जाते। गेल्या काही दिवसात दोन्ही पक्षातील सुरू असलेल्या कुरघोडीचं राजकारण यामुळे हा सुप्त संघर्ष टोकाला गेल्याचं बोललं जाते। शिवसेना भाजपमधील टोकाच्या संघर्षाला कारण ठरलंय शिवसेना नेत्यांच्या सुरक्षेत करण्यात आलेल्या कपातीचं। शिवसेना आमदारांची वाय दर्जाची सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे, त्यामुळे शिवसेनेचे आमदार नाराज असल्याची माहिती मिळते। शिवसेनेच्या अनेक आमदारांसोबत आता फक्त एकच बॉडीगार्ड राहणार आहे, मात्र मंत्र्यांचं Y+ दर्जाचं सुरक्षा कवच तसंच राहणार आहे। मला YZ वगैरे का माहिती नाही, पण त्यांनी या राज्यामध्ये YZ करून टाकलेली आहे। या राज्याची त्यांनी पूर्ण YZ केलेली आहे आणि हे वेड्यांचं सरकार आहे। वेळ लागलाय लोकांना। ही वेड्यांची जत्रा आहे मंत्रालयामध्ये। कोणाचा पायपूस कोणाच्या गळ्यात नाही। मंत्रालयात जाऊन पहा तुम्ही, गोंधळ आहे। शिंदे गटाच्या कोणत्याही आमदाराची सुरक्षा कमी केलेली नाही। ज्या आमदारांना सुरक्षा दिलेली ती तशी आहे, परंतु काही मोजके जे काही आमदार आहेत त्यांची सुरक्षा कमी केलेली आहे। त्यांनी स्वतः सरकारचा नाही, परंतु या व्यतिरिक्त काही लोकांनी आम्हाला थ्रेटिंग होत आहे, आम्हाला जीव मारण्याच्या धमक्या येतात म्हणून काही कार्यकर्त्यांनी पण पोलिस बरोबर बाळगण्याची जी काही प्रथा सुरू केली होती त्यांना चाप सरकारने जरूर लावलेला आहे। त्यांची सुरक्षा काढलेली आहे आणि ज्यांना आवश्यक असेल, जे पोलिसाच्या रिपोर्टमध्ये असतील, जे पोलिसांकडून रिकमेंड केले जातील, त्यांना सर्वांना सुरक्षा दिली जाईल। दरम्यान कोणत्या घटनांमधून हा सुप्त संघर्ष दिसून येतोय आपण बघूयात। 6 फेब्रुवारीला एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईकांऐवजी वाहतूक सचिवांची नियुक्ती करण्यात आली। 7 फेब्रुवारीला ठाण्यातल्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याचं गणेश नाईकांनी वक्तव्य केलं। 9 फेब्रुवारीला आपत्ती व्यवस्थापन समितीतून शिंदेंऐवजी अजित पवारांची नियुक्ती करण्यात आली, नंतर त्यात बदल करण्यात आले। 10 फेब्रुवारीला अधिकारी न विचारताच धोरणात्मक निर्णय घेत असल्याचा आरोप उदय सामंतांनी केला। 14 फेब्रुवारीला दाढीवाल्याला हलक्यात घेऊ नका असं शिंदेंनी वक्तव्य केलं। शिंदेंचं वक्तव्य ठाकरेंना उद्देशून असल्याचं भाजपनं स्पष्टीकरण दिलं। 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांचा कक्ष असताना शिंदेंकडून उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची घोषणा करण्यात आली। 17 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांनी उद्योग विभागाची बैठक घेतली असतानाही एकनाथ शिंदेंनी उद्योग विभागाची वेगळी बैठक घेतली। त्यामुळे शिंदे आणि फडणवीस, भाजप आणि शिवसेने शीतयुद्ध आता शिगेला पोहोचल्याचं या कारणांवरून बोललं जातंय।